हर किसी जर्नी की शुरुआत बहुत ही खूबसूरत तरीके से होती है और ये जर्नी अभी स्टार्ट होने जा रही है। वेलकम बैक ऑन एमजिम 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विथ यू एंड फिलहाल मेरे साथ है शुभम सरकटे, इंटरनॅशनल ॲक्रोबॅटिक जिमनास्ट। हॅलो हॅलो, कसा आहेस? मस्त एकदम. हे तुझं फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू आहे रेडिओवाला? फर्स्ट एक्सपिरियन्स माझा ही. ओके, सो ही तुझी जिमनॅस्टिकची जर्नी कशी स्टार्ट झाली होती, काय सांगणार? ऍक्च्युली जिम्नॅस्टिक्सची जर्नी असं डेडिकेटेड नव्हतं कधीच की जिम्नॅस्टिक्सच करणार आहे. बट जसं फॅमिली इश्यूज होते काही आमचे आणि माझी आई पण सिंगल पॅरेंट आहे, तर मग माझे जे मामा आहेत ते जिम्नास्ट प्लेअर होते आणि त्यांच्या जेव्हा ते पीक पिरियडला म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल जेव्हा प्रिपेअर करत होते त्यावेळेस असे काही गोष्टी झाल्या, फॅमिली इश्यूज क्रिएट झाले की त्यांना त्यांची पूर्ण फॅमिली सोडून आमच्या जवळ येऊन आम्हाला कन्सोल म्हणजे सांभाळायला वगैरे लागलं. तर मग त्यांचं असं स्वप्न होतं की मी जे करू शकलो नाही आणि मी जे इंटरनॅशनल खेळलो नाही कधीच ते मी माझ्या भाच्या करून करेल आणि त्याच्यापासून माझ्या जिम्नॅस्टिकची सुरुवात झाली. म्हणजे आता जवळपास 10 वर्ष झाले मी खेळतोय ऍज अ प्लेअर आणि माझी तशी ट्रेनिंग तर त्यांनी मी जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हाच चालू केली होती. म्हणजे ते घरातूनच सुरू केलं आणि औरंगाबादचा पहिला ॲक्रोबॅट जिम्नास्ट बनवला, अशी सुरुवात आमची झाली. ग्रेट. जसं तू म्हटलं की सुरुवातीला सिरियस नव्हता, तसं कोणता पॉइंट आला लाईफ मध्ये जेव्हा वाटलं की येस आता हा गेम मी कंटिन्यू करणार आहे? मी आधी म्हणजे फक्त असं 1 तास मला खेळायला भेटतं या हिशोबाने मी जिम्नॅस्टिक्सला जायचो इव्हिनिंगला. आणि आधीपासूनच ते पण कसं की आधी मामा घरामध्ये प्रॅक्टिस घ्यायची तर मला ते ऍक्च्युअली कळायचंच नाही टॉर्चर आहे का जिम्नॅस्टिक्स. कारण फ्लेक्झिबिलिटी सेशन्स म्हणजे असं वाटायचं की ते एक प्रकारचं टॉर्चर आहे माझ्यासोबत, तर मी अवॉइड करायचो. पण जसं जसं मी लोकांमध्ये गेलो म्हणजे छोट्या माझ्या एजच्या मुलांमध्ये जाऊन खेळायला लागलो किंवा त्यांच्यासोबत प्रॅक्टिस सेशन्स करायला लागलो, जशी जशी डेव्हलपमेंट दिसली आणि जसं माझं फर्स्ट कॉम्पिटिशनचं अचिव्हमेंट मला भेटलं की तेव्हापासून मग माझ्यात एक आवड निर्माण झाली की मी या गोष्टीत काहीतरी करू शकतो असं. अच्छा, ग्रेट. आणि फॅमिली सपोर्ट जर म्हटलं तर मग कसं होतं? फॅमिली सपोर्ट म्हणजे आता सुरुवातच तिथून झाली होती, तर मग एमच घरच्यांचं असं होतं की याला काहीतरी बनवायचंय. म्हणजे आईची तर पूर्ण साथ असतेच हमेशा, किती काय जरी झालं तर आई आणि मामाचं सर्वस्व म्हणूनच मी चालतो. तर त्या गोष्टींमध्ये त्यांचं असं होतं की तो खेळेल, पण त्यांना हे एक्सपेक्टेशन्स नव्हते की तो या प्रमाणापर्यंत जाईल की तो इंटरनॅशनलला वगैरे पण रिप्रेझेंट करेल म्हणून. बरोबर. मामांचं स्वप्न होतंच की इंडियाचं ब्लेझरमध्ये बघायचंय आणि ते शेवटी 2022 मध्ये मी कम्प्लीट केलं की ज्या कॉम्पिटिशन आमचं असं टार्गेट होतं की फक्त इंडियासाठी खेळायचं, पण त्या कॉम्पिटिशनला आम्ही जिंकलो सुद्धा आणि त्याच्यात सुद्धा मला ब्रॉन्झ मेडल भेटलं. ग्रेट. आणि जनरली असतं ना की लो मोमेंट्स येतात लाईफमध्ये, तर मोटिवेशनल सोर्स काय तुझा? मी ऍक्च्युली मोटिवेशन म्हणजे मानतच नाही, मी डिसिप्लिन वरती जास्त बिलीव्ह करतो सगळ्या गोष्टींमध्ये. की मोटिवेशन कसं असतं काही कालावधी पुरतं येतं, कधी जातं, त्या गोष्टींना जर आपण सांभाळून धरलो तर पकडून बसलो तर मग त्याच्यातून ओव्हरकम करता येत नाही कोणत्याच गोष्टीवरती. डिसिप्लिन असं असतं की नॉनस्टॉप ते करायचं तुला, तुझ्यासोबत कोणती जरी सिच्युएशन असेल, काही जरी असेल, किती जरी तुझा डाऊनफॉल असेल, पण तुझा माइंडसेट जर प्रिपेअर असेल एखाद्या गोष्टीसाठी की नाही तुला ते करायचंय, मी फक्त स्वतःला एवढंच सांगतो शुभम तुला हे करायचंय, मग तुझ्यासोबत बाकी कोणत्या जरी सिच्युएशन्स असल्या तरी पण. आणि मी जसं जसं आता लास्ट 5 वर्षापासून नॅशनल चॅम्पियन आहे, नॅशनलला नॉनस्टॉप म्हणजे खेळतोय आणि गोल्ड्स आहेत त्याच्यात मला, तर तेव्हापासून असं माइंडसेट आहे की मला परफॉर्म म्हणजे बाकी सर्व लोक आहे ना तिथे जाऊन फक्त त्यांनी जे प्रिपेअर केलं ते करून दाखवतात की कॉम्पिटिशन खेळायसाठी खेळतात. माझं तसं नसतं, मला डॉमिनेट करायचं असतं. म्हणजे मी जो परफॉर्मन्स देतो ना ते बघायला 4 लोक थांबले पाहिजे असं माझं एक्सपेक्टेशन असतं. आणि तसं मी अजून ट्राय करतोय की जास्तीत जास्त लोकांनी माझा परफॉर्मन्स बघून मला असं ओळखावं. की असतं नाही जसं कोहली किंवा धोनी आले ग्राउंडवरती की त्यांना असं वाटतं नाही यार धोनी आलाय आता बघून जायला पाहिजे मॅच. तसंच माझं एक्सपेक्टेशन आहे की माझा जेव्हा परफॉर्मन्स असेल तेव्हा 4 लोक थांबतील की नाही शुभम परफॉर्मन्स करतोय, तो परफॉर्मन्स बघून मग आपण जे करायचं ते करूया. व्हेरी ट्रू. आणि त्यामध्ये म्हटलं तर मग आतापर्यंत तुझे अचीव्हमेंट्स आहेत, तर याबद्दल तू काय बोलणार आणि याच्यातून एक ग्रेट मेमरी तुझ्यासोबत कोणती राहणार? माझं असं तर मी लास्ट 5 to 6 इयर पासून नॅशनल चॅम्पियन आहे, म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशनला मला मेडल आहे त्यातच. आणि माझी बेस्ट मेमरी म्हणता येईल तर इंटरनॅशनलची जी आमची कझाकिस्तान पाल्वदारला इंटरनॅशनल झाली होती एशियन चॅम्पियनशिप, त्यात जेव्हा ब्रॉन्झ मेडल मला भेटलं होतं तर माझ्या म्हणजे मी इंडियाच्या किटमध्ये होतो आणि मामा समोर उभे होते, म्हणजे ते एक
ड्रीम कम ट्रू होतं आमच्यासाठी, की लाईक त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू होते ते सर्वात मोठी गोष्ट होती, की शेवटी झालं म्हणजे करून दाखवलं आपण. हो, जे एका घरात एका रूम पासून आम्ही सुरुवात केली होती की पूर्ण म्हणजे शेवटी येऊन संपले असं झालं तेव्हा. आणि आतापर्यंतच्या जे अचीवमेंट्स आहे याच्या समोर तू फ्युचर मध्ये काय प्लॅन करतोय? ऍक्च्युली मला माझ्या गेमला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे माझ्या थ्रू, कारण की अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स असा गेम आहे ज्यामध्ये तेवढं लोकांना माहित तर नाहीच आहे, पण तेवढं एक्सपोजर भेटत नाही, प्लॅटफॉर्म्स क्रिएट होत नाहीत. आता लास्ट 2 वर्षापासून खूप जागे आम्हाला प्लॅटफॉर्म्स भेटतात, चॅम्पियनशिप्स कॉम्पिटिशन्स भेटतात खेळायला, पण तिथं जाण्यास पुरतं सुद्धा आता असे काही सेंटर आहेत जिथे खूप चांगले प्लेयर्स आहेत पण त्यांना प्रॉपर ऍपरेटस नाहीयेत, मॅट्स नाहीयेत. तर मी असा म्हणजे स्वतःहून एक टेक्निकल मेंबर बनू इच्छितो की ज्याच्या थ्रू माझ्या थ्रू त्या लोकांना त्या गोष्टी भेटतील आणि माझा गेम इम्प्रूव्ह होईल. व्हेरी गुड. आणि त्यासोबत जर या गेम मध्ये बघितलं तर फायनान्शियल स्टेबिलिटी नसते असं लोक पण म्हणतात, तर यावर तू काय बोलणार? फायनान्शियल स्टेबिलिटीचा विचार जर केला तर म्हणजे असंही नव्हतं, अशक्यच असतात सर्व गोष्टी, असंही नसतं. माझी आई सुद्धा सिंगल पॅरेंट आहे, तर तिन्ही सुद्धा जर करू शकते, एखादा प्लेअर ती स्वतः घडू शकते घरातून, तर माझी अशी इच्छा आहे की बाकीच्यांनी पण ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्याच्यावर मात करावी आणि सर्वांनी जर प्रयत्न केला तर सर्व काही शक्य आहे आणि त्या गोष्टीला ओव्हरकम करणं एवढं अवघड नाही आहे. ऑल राईट, मतलब इरादे स्ट्रॉंग होणे चाहिए. इरादे स्ट्रॉंग. ग्रेट. आणि तू मेसेज काय देणार आपल्या लिस्नर्सला, कारण तू सध्या कोचिंग पण करतोय, तुझ्यासारखी खिलाडू अजून घडवतोय तू, तर याबद्दल काय बोलणार? एक म्हणजे असं माझे मामा म्हणतात की जिंदगी आपके साथ खेले उससे पहिले आपने एक खेळ खेळना चाहिए. ग्रेट. की कोणताही स्पोर्ट्स ऍज अ फक्त परफॉर्मर किंवा ऍज अ प्लेअर बनण्यापेक्षा सर्व मुलांनी जास्तीत जास्त स्पोर्ट्स खेळावा ही आमची अपेक्षा असते. जसं ते आजकाल ई स्पोर्ट्स खूप फेमस झालंय, मोबाईल गेमिंगला खूप ऍडिक्टेड आहेत, ते सोडून त्यांनी जर फिजिकली ग्राउंडवरती येऊन खेळले त्यांच्या लाईफ सुद्धा बनू शकतात किंवा ते ऍज अ प्लेअर चांगले घडू शकतात किंवा ऍज अ बेनिफिशियल म्हणजे ते फिट राहू शकतात. त्या गोष्टींपासून, ऍडिक्शन पासून ते दूर राहतील आणि त्यांच्या लाईफला एक चांगले हॅबिट आणि डिसिप्लिन लागेल. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि जसं मी कोचिंग करतोय आता, जसं मामांनी एक ड्रीम पाहिलं होतं की मी इंटरनॅशनल प्लेअर बनावं, तसेच माझे पण ड्रीम आहे की माझ्या स्टुडंट्सनी इंटरनॅशनलला परफॉर्म करावं. आणि माझे ज्युनियरचे आता म्हणजे ऍज अ कोच नाही पण मी त्यांना ऍज अ पार्टनर म्हणजे एक सिनियर दादा म्हणूनच कोचिंग करतो. त्यांनी लास्ट 2 कॉम्पिटिशन्स मध्ये इंटरनॅशनलला परफॉर्म केलंय आणि ती माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. हो, ते तर आहेच. थँक्यू सो मच, तू इकडे आलात आणि तुझी जर्नी शेअर केली आमच्यासोबत. थँक्स अ लॉट अँड विश यू रिली ऑल द बेस्ट फॉर योर फ्युचर प्लॅन्स. थँक्यू. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.